उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी पार्थ आणि जय पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. पटेलांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. खराच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारात धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरातच असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. सोलापूर जिल्ह्याच्या अंजनगाव खेलोबा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद कायम. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिगेटिंग, गावाला छावणीचं स्वरूप. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले. जवळपास 25 अधिकाऱ्यांची बदली. गेल्या 35 दिवसांपासून आखातातील युद्ध सुरूच. इराणचा तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा. इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. सनरायझर्स हैदराबादनं यंदाच्या मोसमातलं उघडलं विजयाचं खातं. कोलकाता नाईट रायडर्सवर 65 धावांनी विजय. केकेआरचा सलग दुसरा पराभव. नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाची. आखाती युद्ध आता भीषण वळणावर आलंय. दोन्ही बाजू थांबायचं नाव घेत नाहीयेत. दोन्ही बाजूंचे एकमेकांवर हल्ले, प्रतिहल्ले जोरदारपणे सुरू आहेत. इराणनं ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्यांची 91वी खेप डागलेली आहे. या अंतर्गत अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरात होती. IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं समजतंय आणि त्यामुळे युद्ध आता धोकादायक वळणावर आल्याचंही बोललं जात आहे. तर अमेरिकेच्या युद्धनौकेला आता इराणकडून टार्गेट करण्यात आलेलं आहे. अब्राहम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका आहे, त्याला आता लक्ष्य करण्यात आलेलं आहे आणि ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरात होती. IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं म्हटलंय आणि आता त्यामुळे युद्धाची तीव्रता आणखीनच वाढल्याचं म्हटलं जाते. याआधी अमेरिकेकडून इराणच्या अनेक युद्धनौका किंवा इतर जहाजांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. अनेक जहाजं बुडवण्यात आलेली होती आणि आम्ही इराणची नेव्ही ही नेस्तनाबूत करून टाकलेली आहे असा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ते इराणकडूनही युद्धनौकांवर हल्ले सुरू झालेले आहेत. अमेरिकेच्या युद्धनौकेला इराणनं टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे आता युद्धाची तीव्रता आणखीनच वाढू शकते. आपण हे दृश्य पाहतोय. या युद्धनौकेवर हल्ला केल्यानंतर आगीचे लोट हे समुद्रात पाहायला मिळालेले आहेत. आज युद्धाचा 35वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले, प्रतिहल्ले सुरूच आहेत. हल्ल्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये. आतापर्यंत इराणमध्ये 2000हून जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. तर अमेरिकेचे पण काही जण मारले गेलेले आहेत. इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. युद्धाचा 35वा दिवस आहे, मात्र अजूनही युद्धविराम होत नाहीये. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलेलं होतं. ते युद्धविरामाची घोषणा करतील असा अंदाज होता, मात्र तसं काहीच घडलं नाही आणि त्यामुळे आता युद्धाची तीव्रता आणखीनच वाढतेय. दरम्यान अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा हा दावा फेटाळून लावलेला आहे. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा अमेरिकेनं दावा केलेला आहे. तर एका बाजूला या युद्धनौकेला टार्गेट केल्याचा इराणचा दावा आहे, मात्र हा दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय.
तर इराणकडून आता पहिल्यांदाच अमेरिकेच्या युद्धनौकेला टार्गेट करण्यात आलेलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे. इराणकडून तसा दावा करण्यात येतोय, मात्र अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावलेला आहे. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. सेंट्रल कमांडनं आता हे फोटो जारी केलेले आहेत. ही युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा अमेरिकेनं केला आहे. तर युद्धाचा आजचा 35वा दिवस आहे. भीषण हल्ले सुरूच आहेत. इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या B-1 नावाचा पूल उडून देण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय. अमेरिका आणि इस्रायलनं क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उद्ध्वस्त केलाय. या हल्ल्यात पुलाचे 2 तुकडे झालेत. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. 95 लोक जखमी झालेत. तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करत होता. तेहरानची लाईफलाईन तोडण्यात अमेरिकेला यश आलंय. इराणचं सैन्य या पुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होतं. तेहरान आणि करज ही इराणमधली 2 महत्त्वाची शहरं जोडणारा हा मोठा पूल होता. या B-1 पुलाचे अक्षरशः 2 तुकडे झालेले आहेत. क्षेपणास्त्रांनी या पुलाला लक्ष्य करण्यात आले आणि यामध्ये हा पूल बेचिराख झालाय. तर एकीकडे आखातातील युद्ध सुरू असताना अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडतायत. अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये नेमकं चाललंय काय, असे आदेश नेमके का देण्यात आलेत अशाही चर्चांना उधाण आलंय. तर ऐन युद्धात अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना त्यांचे पद सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच त्यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे युद्धाच्या 35व्या दिवशी अशा रीतीने तडकाफडकी निर्णय का घेण्यात आलाय असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दुसरीकडे इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आलाय. इस्रायलमधील पेटाह टिकवा या शहरावर क्षेपणास्त्र डागण्यात आलेत. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आता समोर आलाय. इस्रायलमधल्या तेल अविव या शहरावर इराणनं जोरदार मारा केलाय. इराणच्या हल्ल्यात तेल अविव शहराचं पुन्हा एकदा मोठं नुकसान झालंय. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणकडून तेल अविव शहर हे टार्गेट करण्यात येते. इस्रायलमधलं मोठं शहर, महत्त्वाचं शहर, राजधानी, त्यामुळे तेल अविवला वारंवार टार्गेट करण्यात येते. तेल अविवमध्ये कालच्या हल्ल्यातही मोठं नुकसान झालंय. बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजातील महंत पुराडे महाराज, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह जवळपास 200 ते 300 जणांनी पुतळ्यासमोरच अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. पोलिसांनी आंदोलकांभोवती बॅरिगेटिंग केलं असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुतळा बसवल्याप्रकरणी झालेल्या वादानंतर या ठिकाणी दगडफेक झाल्यानं वातावरणही चिघळलं होतं. दरम्यान आंदोलकांनी धनगर समाजाचं पारंपरिक वाद्य गजी ढोल वाजवत आंदोलनात सहभाग घेतलाय.
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रशासनासोबत चर्चा होणार आहे। प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता आहे। या मोजणीनंतरच पुतळ्याची जागा ही देवस्थानची की शासनाची याचा उलगडा होऊ शकतो। अंजनगाव खेलोबा या गावात बिरोबा मंदिराच्या परिसरात अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्याने गोंधळ उडालेला आहे। ही जागा बिरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा दावा धनगर समाजाने केलाय। त्यामुळे पुतळा बसवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर समाजाकडून केली जाते। त्यामुळे पुतळा बसवलेली जागा नेमकी बिरोबा ट्रस्टची की सरकारची मोजणी केल्यानंतर स्पष्ट होईल। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील चरे गावात मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत एका संशयिताला ताब्यात घेतलाय। ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। कराड तालुक्यातील चरे गावात एका संशयिताने मंदिरात प्रवेश करून मूर्तीचं नुकसान केलं होतं। ही बाब समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका संशयिताला शोधून काढले आणि त्याला ताब्यातही घेतलाय। मात्र संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील नवेगाव नागझिरा परिसरात नरभक्षक वाघानं दहशत निर्माण केली आहे। मागील 16 दिवसात बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव या गावांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून शेतीची कामही ठप्प झाली आहेत। गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागानं मिशन वाघ हाती घेतले। 100हून अधिक वन अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र जंगलात गस्त घालत वाघाचा शोध घेत आहेत। 32 ट्रॅप कॅमेरे, 4 ड्रोन, पिंजरे आणि मचानाच्या सहाय्यानं वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वन विभागाच्या धाडसी मोहिमेमुळे लवकरच वाघ पकडला जाईल अशी आशा व्यक्त होते। तोपर्यंत नागरिकांना जंगलात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या बांपेवाडा, आमगाव आणि उमरझरी या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाची दहशत आहे। या वाघानं आतापर्यंत 3घांवर हल्ला केला आणि त्यात 2घांना जीव गमवावा लागला। या परिसरामध्ये नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरलेली आहे। सध्या वन विभागही स्वतःचा जीव जोखीमेत घालून या जंगलव्याप्त परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता या वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धस्तरावर कार्यरत आहेत। ड्रोन्स कॅमेराच्या माध्यमातून या वाघावर नजर ठेवून आहे आणि एकंदरीतच इथे वेगवेगळ्या ठिकाणी वाघाला जेरबंद करण्याकरिता जे पिंजरे लावलेले आहेत, सोबतच वाघ या पिंजऱ्यामध्ये अलगत यावा यासाठी शिकारही या जंगलामध्ये लावलेले आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये आता वाघाची सर्च मोहीम सुरू आहे आणि एकंदरीतच वन विभागाचे कर्मचारी आणि प्रादेशिकचे असो की NNTRचे सर्वच कर्मचारी इथे या वाघाला एकंदरीतच ग्रामस्थांना भयमुक्त करण्याच्या दृष्टीने आणि वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीने इथे सर्च मोहीम राबवित असल्याचं चित्र एकंदरीतच आपल्याला बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, NNTR, भंडारा। 19 तारखेपासून वाघाने आतापर्यंत 3 हल्ले केले। त्याच्यात 2घांचं एक पुरुष आणि एक महिला मरण पावली आणि तिसरं पेशंट नागपूरला ॲडमिट आहे। आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये खूप दहशत पसरली आहे। लवकरात लवकर कसं वाघाला ट्रॅप करता येईल आणि लोकांना त्याच्यापासून कसं निश्वास कधी जनता श्वास टाकते असं झालं आहे आता। यवतमाळच्या प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्यात इको सेन्सिटिव्ह झोन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागानं मोठी कारवाई केली आहे। सुन्ना गेट परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या तब्बल 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे। जिल्हा संनियंत्रण समितीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही बांधकामं सुरू करण्यात आली होती आणि त्यामुळे संबंधितांना तत्काळ काम थांबवण्याचं आणि व्यावसायिक वापर बंद करण्याचे आदेश पांढरकवडा वन विभागानं दिले आहेत। जे काही रिसॉर्ट्स बांधण्यात आलेले बऱ्यापैकी त्यांनी अकृषक म्हणजे NA ची परवानगी घेतलेली आहे, मात्र बांधकामासाठी त्यांनी जिल्हास्तरीय समितीची परवानगी घेतलेली नाही आहे। नोटिसेस दिल्यानंतर आता हॉटेल मालकांकडनं व्यवस्थापकांकडनं आम्हाला प्रस्ताव यायला सुरू झालेले आहेत। एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सभा नियोजित आहे। त्या सभेमध्ये सर्व प्रस्तावांवरती चर्चा केली जाईल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल।
इथे जे अवैध बांधकाम झालेले आहे त्याबद्दल त्याच्यामुळे वन्य प्राण्यांना सुद्धा एक जीवाचा धोका निर्माण झालेला आहे. ते अवैध बांधकाम शासनाने याच्यावर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. शासनाला आमची इतकीच मागणी आहे, एक वन्यप्रेमी म्हणून योग्य ती कारवाई करून त्या रिसोर्ट धारकावर कारवाई करण्यात यावी. घोषित इको संस्कृती झोन परिसरामध्ये बेकायदेशीररित्या रिसोर्ट पर्यटन प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेले आहे. वन विभागाची व पर्यावरण विभागाची कोणतीच परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे. छोट्या व्यावसायिकांना रिसोर्टवाल्यांना नोटिसा पाठवलेल्या आहे. मोठे जे रिसोर्ट आहेत अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा कायदेशीर कारवाई केली नाही आहे. चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं पर्यटनात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 3,81,810 पर्यटकांनी ताडोबात व्याघ्र सफारीचा आनंद घेतलाय. या पर्यटनातून प्रकल्पाला सुमारे 35 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. हमखास व्याघ्र दर्शनासाठी ओळख असलेला ताडोबा देशातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. गेल्या 2024-25 वर्षात 3,67,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिलेली होती. त्यातून 36 कोटीहून अधिकचा महसूल मिळालेला होता. यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यानं ताडोबाची लोकप्रियता अधिकच अधोरेखित झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे राज्यातील वनपर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचं चित्र आहे. आता दिल्लीमधून मोठी बातमी आहे. राजधानी दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या बैठकीला उपस्थित होते. पक्षातील घडामोडी आणि माध्यमांमधील चर्चांमुळे प्रफुल्ल पटेल हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर या नाराजीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक पार पडल्याचं सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या बैठकीवेळी उपस्थित होते. मात्र बैठकीत नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातले तपशील अजून बाहेर आलेले नाहीत. राज्यात अवकाळीचा धुमाकूळ. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान, तर पुण्यात गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा. प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी पार्थ आणि जय पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. पटेलांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. खरातच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारात धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. सोलापूर जिल्ह्याच्या अंजनगाव खेलोबा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद कायम. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिगेटिंग. गावाला छावणीचं स्वरूप. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले. जवळपास 25 अधिकाऱ्यांची बदलली. गेल्या 35 दिवसांपासून आखातातील युद्ध सुरूच. इराणचा तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा दावा. इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत मोठी घडामोड. अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना पद सोडण्याचे आदेश. जनरल रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश. ऐन युद्धकाळात ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब. फार्मास्युटिकल्स कंपन्यांवर 100% टॅरिफ. केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट. युद्धाच्या 35व्या दिवशीही भीषण हल्ले सुरूच. अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. तर इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B-1 पूल अमेरिकेनं उडवला.
सनरायझर्स हैदराबाद यंदाच्या मोसमातलं उघडलं विजयाचं खातं. कोलकाता नाईट रायडर्सवर 65 धावांनी विजय. KKRचा सलग दुसरा पराभव. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे अवकाळी पावसाची. महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातलाय. 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे बीड, नाशिक, वाशिम, कोल्हापूर, पुणे आणि मराठवाड्यात रबी पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुढील 4 ते 5 दिवस हे संकट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 22 जिल्ह्यात पुढील काही दिवस राज्यात वादळी वारे, गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय. रबी हंगामातील पिकांच्या काढणीच्या वेळी पाऊस झाल्यानं काढणीला आलेलं पीक आणि फळबागांना मोठा फटका बसलाय. पुढील 24 तासात पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसानं काल जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे आंबा, काजूसह नाचणी पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. एकीकडे तापमानात वाढ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. या वातावरणाचा आंबा आणि काजू पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर पावसामुळे नाचणीचं उभं पीक जमीनदोस्त झालंय. आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी. सिंधुदुर्गात काल जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रामुख्याने हा अवकाळी पाऊस कोसळला आणि त्यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात नाचणी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे, कारण उभं नाचणं पीक जे आहे ते अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं असेल तर ते उभं नाचणी पीक जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे आणि जमीनदोस्त झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर काढणी योग्य झालेली नाचणी जी आहे ती पूर्णपणे पडून वाया जाण्याची शक्यता जी आहे ती शेतकऱ्यांना सतावते. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर आंब्याचा आणि काजूचा जो हंगाम आहे तो यावर्षी अल्प प्रमाणात आहे आणि त्याला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने काजू ही 3 टप्प्यात मोहर येतो, मात्र आता अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर पाहिलं असेल तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि या पावसाचा फटका जो आहे तो जिल्ह्यातील प्रमुख पिकांना बसताना पाहायला मिळतोय. साधारणतः तास ते 1.5 तासभर वादळी वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला आणि अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो आंबा, काजूसह नाचणी पिकाला बसताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला काल पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं असून यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 30 तारखेला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना या नुकसानाचे पंचनामे होऊन अवघे काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्यात. धुळे जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. काल पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आणि आपण जर बघितलं तर मका असेल, गहू असेल, हरभरा असेल या पिकांचं सर्वाधिक नुकसान होत आहे आणि यामुळे ही पिके पूर्णतः झोपून गेलेली आहेत. धुळे तालुक्यातील गोंदूर या गावात आता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला जो काही घास होता तो पूर्णपणे हिरावला गेलाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे काही रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती त्या अपेक्षा कुठेतरी फोल ठरतायत आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करावेत आणि ठोस मदत जाहीर करावी, कारण अक्षय तृतीयेचा जो काही सण आहे तो आता तोंडावरती आहे. त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये आता पुढच्या हंगामाची लगबग जी आहे ती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळते आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे.
धुळ्याच्या शिरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल अवकाळी पावसामुळे भिजून गेलाय। बाजार समितीमधील खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्ट्यांमुळे 3 दिवस बंद होते। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणून ठेवला होता, मात्र अवकाळी पावसामुळे हा शेतमाल भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धान्य ओलावल्यानं त्याचा दर्जा घसरला असून व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसंच बाजार समिती परिसरात कायमस्वरूपी शेड, ताडपत्री आणि पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 18,350 हेक्टर म्हणजे 33% अधिक क्षेत्र बाधित झालंय। गारपिटीनं कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवडाभरापासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान जे आहे तर ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर हे कांदा पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 18,350 हेक्टर म्हणजे जवळपास 33% अधिक पिकांचं जे आहे तर ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातल्या पारनेर तालुक्यामधील म्हस्केवाडी इथल्या शिंदे वस्ती या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा कांदा जो आहे त्यात तो अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। या गावचे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत, कारण मागच्या आठवडाभरापासून पूर्ण या तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। काय एकंदरीतच परिस्थिती आहे सध्या इथं जर बघितलं तर कांदा एकदम उद्ध्वस्त झालाय। नमस्कार साहेब, गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी रोज पाऊस चालू आहे आणि विशेष करून परवा दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी कांद्याला काहीच राहिलेलं नाही आणि आता हा जरी आपण कांदा साठवणूक केली तरी हा काही कांदा आता टिकणार नाही। आपण पाहतोय की कांद्याला जो खर्च आहे एकरी 50,000पेक्षा जास्त खर्च येतो। मोठ्या प्रमाणामध्ये खताची याच्या किमती वाढलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात कांद्याचा बाजार तर नाहीच, परंतु आता हाताशी तोंडाशी आलेला हा घास देखील या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। इथं जर बघितलं तर कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालंय? आता या ठिकाणी आपण पाहतोय साहेब, कांदा आहे, डाळिंब आहे, कलिंगड आहे, केळी आहेत आणि बाकीचे जे काही आपले चारा पिकं आहेत त्याचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तरी आता आम्ही शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी काल या ठिकाणी जे काही शासकीय अधिकारी आहेत, कृषी अधिकारी असतील किंवा आपले तलाठी भाऊसाहेब असतील, या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी पाहणी केली आणि पंचनामा करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती केलेली आहे। परंतु माझी एक शासनाला विनंती आहे की आपण फक्त तोंडाला पाणी न पुसता जास्तीत जास्त मदत मिळावी अशी विनंती करतो। कडे मुंबईतही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय। बुधवार आणि गुरुवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र हवामान खात्याचा अंदाज फेल ठरलेला आहे। काल दुपारनंतर मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं, मात्र पावसानं हुलकावणी दिली। मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळतोय। अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। काही ठिकाणी गारपीट झाली, पिकांचं मोठं नुकसान झालंय। शहरी भागातही पुण्यासारख्या शहराला त्याचा फटका बसतोय। मात्र मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र पावसानं सलग दुसऱ्या दिवशी हुलकावणी दिलेली आहे। काल मुंबईत काहीसं ढगाळ वातावरण होतं, मात्र पाऊस पडलेला नाहीये।
पुणे जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अनेक भागात जोरदार पाऊस कोसळलाय. पुण्यात काल झालेला पाऊस 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस होता. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. काल पुणे शहरात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सिंहगड रोडवरच्या नवशा मारुती मंदिराजवळ वादळी वारा आणि पावसामुळे झाड कोसळलं. यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर झाडाखाली अडकलेले इतर 2 जण जखमी झालेत. दुसरीकडे गंगाधाम चौकातील एक मोठं होर्डिंग या वादळी पावसामुळे कोसळलंय. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, काल पावसानं कसं नुकसान झालेलं आहे आणि आज नेमका पावसाचा काय अंदाज आहे? माधवी, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसला. अवकाळी पाऊस त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर अक्षरशः पाणी साचलेलं होतं. काही लोकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं आणि या वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पानमळ्याजवळ आहे आणि इथं जर आपण बघितलं तर एक भला मोठा झाड या ठिकाणी पडलेला आहे. अनेक वाहनं या झाडाखाली दबून गेलेली आहेत. या वाहनांचं नुकसान झालेलं आहे. इथं एकच नाही तर पुढे आणखीन काही झाडं देखील पडलेली आहे आणि इथून काही अंतरावर एक झाड पडल्याने एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. काही लोक देखील त्या ठिकाणी अडकलेली होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अनेकांच्या घरी पाणी साचलेलं होतं. आता परिस्थिती जर आपण बघितली तर रस्त्यावर एवढं मोठं झाड हे पडलेलं आहे आणि इथं आपण बघू शकतो जे इथं जवळ या छोट्या छोट्या घरांमध्ये लोक राहतात त्यांची गाड्या सगळ्या या झाडाखाली दबून गेलेल्या आहेत. अक्षरशः नुकसान झालेलं आहे. अजून सुद्धा जर आपण बघितलं तर 10 ते 15 गाड्या या झाडाखाली आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघतोय पूर्ण असं नुकसान या सगळ्या लोकांचं झालेलं आहे. याला जबाबदार कोण असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. खूप मोठं झाड आहे. इथं खूप सारे लोक देखील जमलेली आहेत ज्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पुढे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि आपण बघितलं तर कशाबस लोकांनी इथून वाट काढली. परंतु आज देखील हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जातोय की आज आणि उद्या देखील पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार आहे. परत एकदा दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मुसळधार पाऊस. काल आपण पुण्यामध्ये बघितलं की जंगली महाराज रस्ता असेल, गंगाधाम चौक ज्या ठिकाणी एक मोठा होर्डिंग पडलेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठं होर्डिंग पडलं. सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आपण बघतोय इथं झाड पडल्याने एक 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक वाहनांचं नुकसान झालंय. काही लोक आहेत त्यांच्याशी इथं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. बाबा, इथं एवढं मोठं झाड पडलं म्हणजे लोकांना भीती वाटत असेल. काल जसं वारं आणि पाऊस सुरू होतं. हा, फुल पाऊस होता त्यामुळे लोक बाहेर कोणी नव्हतं. पण ते हळूहळू झाड पडलं तर आता झाड काल पावसामध्ये भीती वाटत असेल. एवढा जोरात पाऊस असेल. लय भीती वाटत होती. मी स्वतः 1 फूट अंतरावर होतो पडलं तेव्हा म्हणजे कसं बस इथून तुम्ही पळालोच नाही. पळायला चान्सच नव्हता. मी आणि टपरीवाला नंदू म्हणून आहे, दोघं होतं आम्ही तिथं झाडाखाली होतो. दादा, एवढं इथं जोरदार पाऊस होतोय पुण्यामध्ये अचानक, म्हणजे काल एवढा पाऊस बघितलाय ना, पावसाळा आहे का नाही असं कळत नाही. लय मोठा असला होता की असं आम्हाला कळते असा पाऊस नव्हताच. तुम्ही कधी बघितला नाही? असा कधी बघितला नाही. पहिल्यांदा पाहिला हा पाऊस. एवढा जबरदस्त पाऊस कधी पाहण्यात आला नाही. अर्थात जर आपण माधवी बघितलं तर लोकांचे रिॲक्शन्स आहेत की एप्रिल महिन्यामध्ये असा पाऊस कधीही बघितलेला नाही. अर्थातच सगळ्यात अधिक पावसाची नोंद काल एका दिवसामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि मोठे मोठे झाडं या ठिकाणी पडलेली आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी अजून देखील साफसफाईची कामं करतायत, झाड हटवण्याचं काम करतायत. मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय इथं झाडाखाली किती गाड्या दबलेल्या आहेत. 2 व्हीलर्स आपण बघतोय, मोठे मोठे 2 व्हीलर्स. या झाडाचं जर मी तुम्हाला पलीकडच्या बाजूनी जाऊन जे खालचं बुंदा दाखवला तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकताल हा किती जुना झाड आणि किती मोठा झाड आहे. आपण पलीकडच्या बाजूनी जाऊन माधवी ते दाखवण्याचा प्रयत्न करू. इथं बघा, आपण या पानमळ्यातला हा खूप मोठं झाड आहे. काल वादळ वारं किती मोठ्या प्रमाणात असेल ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठा झाड आहे. आणि हा झाड पडल्यानंतर इथं काही लोक बसलेली होती, ते पळून गेली. कसं बसं त्यांनी स्वतःला वाचवलं. मात्र एका 60 वर्षीय महिलेचं या ठिकाणी मृत्यू देखील झालाय. बाबा, तुम्ही इथं रोज बसता, एवढं पाऊस कधी बघितला का? हा मोठा झाड पडला? नाही, कधी नाही पाऊस एवढा. म्हणजे इथं पाणी साचलं असेल खूप रस्त्यावर.
पाणी जायला तर होता रस्ता, पाणी नसलं पण वाऱ्यामध्ये झाड पडलं ते. अर्थात जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर असे मोठे मोठे झाडं पुण्यात पडलेले आहेत. नक्कीच. आणि एक 60 वर्षीय महिलेचं दुर्दैवी या पावसामुळं, या वादळी वाऱ्यांमुळं मृत्यू देखील झालाय. माधवी, आजही पुणे आणि आसपासच्या भागाला पावसाचा इशारा आहे, त्यामुळे पुणेकरांनी आजही सतर्क राहण्याची गरज आहे. मी तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. LPG गॅसनं भरलेले 2 टँकर पकडण्यात आलेत. शिधा वाटप नियंत्रण पथकानं मोठी कारवाई केलेली आहे. 2 टँकरसोबत रिकामे सिलेंडरही जप्त करण्यात आलेत. तर गॅसचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या प्रकारे गॅसची टंचाई आहे ते पाहता या काळा बाजार केला जातोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा काळा बाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. LPG गॅसनं भरलेले 2 टँकर पकडण्यात आलेले आहे. शिधा वाटप नियंत्रण पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आणि त्यासोबतच घरगुती गॅसचा साठा असलेल्या हे 2 टँकर पकडण्यात आलेले आहे. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, नेमकी ही कारवाई कशी झाली आहे आणि कशा रीतीने हा काळा बाजार केला जात होता? आत्ता मी स्पॉटवरती आहे. हे HP गॅसचे 2 मोठे टँकर आहेत आणि या टँकरमधला जो गॅस आहे तो जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्यामध्ये भरला जात होता आणि राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा पथक आहे त्यांनी ही सगळी रात्री कारवाई केलेली आहे आणि यामध्ये हे 2 गॅसचे जे मोठे टँकर आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि शिवाय काही व्यावसायिक सिलेंडर आणि घरगुती सिलेंडर असे देखील जप्त करण्यात आलेले आहेत. आणि तुला खास सांगायचं झालं तर हा जो परिसर आहे MIDC परिसर आहे. म्हणजे अनेक कंपन्यांना जो गॅस मिळत नव्हता आणि त्यामुळे ज्या कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्यांना अशा पद्धतीनं थेट या टँकरमधून म्हणजे जीव धोक्यात घालून या ठिकाणी हा व्यावसायिक सिलेंडर भरले जात होते. आपल्यासोबत अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते काल कशी कारवाई झाली. मला सांगा, कशी माहिती मिळाली आणि कशी कारवाई झाली? राज्य दक्षता पथकाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत डांगे साहेब यांना गुप्त माहितीच्या अनुषंगाने त्यांनी राज्य दक्षता पथकाला या ठिकाणी पाठवलं आणि खोसेवाडी गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर येथे राज्य दक्षता पथकानं धाड मारली. तर त्या ठिकाणी 2 कॅप्सूलचे टँकरमधून अवैधरित्या चोरी करून हे सिलेंडरमध्ये गॅस भरत होते आणि त्यावेळेस त्यांना पकडण्यात आलं. एकंदरीत जवळपास 1,26,00,000चा मुद्देमाल पथकानं जप्त केलेला आहे आणि त्याची कारवाई MIDC पोलीस स्टेशन वाळुंज येथे कारवाई चालू आहे. कसं भरत होते म्हणजे काय करत होते ते, काय कसे भरायचे? जे कॅप्सूलमधलं जे सील आहे ना ते तोडायला जायचं आणि त्यांच्याकडे जो पाईप असतो त्या सिलेंडरमधला पाईप आणि सिलेंडरच्या माध्यमातून डायरेक्ट चोरी व्हायची. अशा पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न करू. सिलेंडर पकडले तुम्ही? जवळपास आमच्याकडे 26 सिलेंडर पकडलेले छोटे मोठे मिळून. काही त्याच्यामध्ये 19.2 किलोच्या जवळपास 17 सिलेंडर भरत होते. 5 किलोचे 2 होते आणि राहिलेले सिलेंडर हे 14 किलोचं 1 सिलेंडर होतं आणि काही रिकामी सिलेंडर आम्ही जप्त केलेले. किती धोकादायक होतं हे सगळं? खूप धोकादायक आहे. असं कॅप्सूलमधून कंपनीमधून भरून आलेल्या कॅप्सूलमधून सिनी असं अवैधरित्या सिलेंडर भरणं खूप मानवी जीवितास आणि घातक आहे. भरलेले आहेत यात गॅस आहे. याच्यामध्ये दोन्ही टँकर कॅप्सूल हे चेंबूर मुंबई येथून सिनी भरून निघालेले आहेत. चिकलठाणा इथं MIDC मध्ये ते येणार होते. मध्येच रस्त्यामध्ये हे थांबून सिनी त्याच्यामधून अवैधरित्या व्यावसायिक स्वरूपाचे आणि घरगुती वापराचे आणि छोटे 5 किलोचे असे सिलेंडर भरण्याचं काम चालू होतं. त्यावेळेस पथकाने यामध्ये किती गॅस आहे आता या दोन्ही टँकर्स मध्ये? जवळपास 17,000च्या जवळपास आहे. दोन्हीमध्ये पण जवळपास 17,000 म्हणजे 34,000 ते 35,000च्या किलो एवढा हा गॅस यात सध्या उपलब्ध आहे. ठीक आहे, आपण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात की हे सगळे 2 हे मोठे कॅप्सूल आहेत, टँकर्स आहेत. यामध्ये 17,000 किलो एवढा गॅस या ठिकाणी होता आणि असं असताना देखील ते या सगळ्यामध्ये कॅप्सूलमधून डायरेक्टली या ठिकाणी भरत होते आणि मी तुम्हाला दाखवतो की कुठून हे सगळं भरलं जायचं आणि कशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून हे सगळं केलं जायचं. मी हे या ठिकाणी इथे हे उघडलं जायचं नट बोल्टनी. सांगा जरा सर कसं केलं?
हे इथं या ठिकाणी कंपनीचं सील असतं, हे सील तोडून नोझलच्या द्वारे इथं लावून खाली सिलेंडर लावून त्यामध्ये भरले जातं. बरं, म्हणजे थेट भरलं जातं. थेट भरला जातं. ठीक आहे. आपण पाहतोय की किती कशा पद्धतीनं संभाजीनगरमध्ये व्यावसायिक भागात म्हणजे MIDC भागामध्ये व्यावसायिक सिलेंडरमध्ये थेट गॅस भरला जात होता आणि अन्न व नागरी पुरवठ्याच्या राज्यस्तरीय पथकानं ही कारवाई करून 2 जणांना ताब्यात घेतलंय, तर काही सिलेंडर देखील ताब्यात घेतलेले आहेत. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कल्याणमध्ये गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेकडो महिलांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील गावं आणि पाड्यांमध्ये सिलेंडर मिळणं कठीण झालंय. नंबर लावूनही गॅस मिळत नाहीये, तर तासनतास रांगेत उभं राहिल्यानं घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाता येत नाहीये आणि त्यामुळे रोजगार गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या परिस्थितीतही महिलांनी शेतातून लाकूड गोळा करून घराबाहेर चुली पेटवल्यात. आळीपाळीनं चुलीवर स्वयंपाक करत त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत. गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना बसतोय. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण मुंबई शहरापासून अगदी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवलीमधल्या आशेळे पाड्याचा आहे. खरं तर अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम आपण जगभर बघतोय आणि खास करून त्याच्या ज्या झळा आहेत त्या देशाला आणि राज्यात सुद्धा सोसाव्या लागतात, कारण गॅस सिलेंडरचा पुरवठा. आपण काही महिला वर्गांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, घरात गॅस आहे का? महिना झाला नंबर लावला, नाही आला. अच्छा, नाही आला. नाही. मग आता काय चूलच. आधी प्रयत्न केला होता चुलीवर स्वयंपाक करण्याचा? कधीच नाही, पहिली वेळ आहे. होतं व्यवस्थित? करायचं आता प्रश्न पडला तर करावंच लागतं. सकाळी 10 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी व्हायलाच पाहिजे. चुलीवर होतोय आता? चुलीवर करावंच लागतं ना आता काही ना काही. तुम्ही कामावर जाणार, घरचे कामं बाहेरचे कामं खूप भारी पडतंय. त्याच्यानंतर मग सारखं चूल पेटून पण डोळे अंगार करतायत. किती दिवस चालणार आहे? तुम्ही पण? मी पण बाहेरच जाते कामाला. जशी गॅस सिलेंडरची परिस्थिती अशी झाली, मी पहिले 4 घराचं कामं करायची, तर वेळेवर पोचत नाही मी. त्यामुळे मला 2 कामांना काढून टाकले. मी 2 कामावरच पोचते, का की मला टाइम लागते जेवण बनवायला. संध्याकाळी पण तेच होतंय मला. 2 ते 3 घंटा एक चुलीवर खाणं बनायला आम्हाला टाइम. 4 ठिकाणी घरात काम, 4 घराची कामं करा. आता त्यांना मला काढून टाकलं की तू वेळेवर पोचत नाही हे. आणि मी सांगितलं त्यांना की सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात, काय करू? ते बोलतो तुमची प्रॉब्लेम आहे, ती आमची नाही आहे. तुम्हाला वेळेवर यावंच लागल, नाही तर तुम्ही कामावर निघून जा. तर मी 4 घरावर जातो, 2च घरांचं काम करते. तर मग संध्याकाळी कामावून आल्यावर हे लाकडी जमा करतात. मग हे पूर्ण जमा झाल्यावर मग घरी घेऊन जातात आणि मग त्याच्यानंतर मग ते चूल पेटवून मग प्रत्येकीने नंबर लावणार. हिचं झालं किती बनवणार, तिचं झालं किती बनवणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.